इंचाचा 4 इंचाचाच पॅच आहे, म्हणून हा आपला रेग्युलर आहे, 5.5 5.5चा आहे. तर खांदा पण 5.5 टाकला, मुंडा पण 5.5 टाकला. एवढं समजलं का? खांदा आणि मुंडा. इथून काय करायचं, छातीचा चौथा भाग, छाती 32 आहे ना, मग चौथा भाग म्हणजे किती येतो? 8. आणि इथे 2 इंचाची ही मार्जिन आली आपली, कळलं? इथून हा सरळ खाली मारायची रेषी, कारण ती मार्जिन जाणार आपली, म्हणून इथे तिरकं तुरकं काहीच नाही करायचं. लगेच इथे अर्धा इंच थोडंसं 1/2 इंच वाढवून घ्यायचं. हे फक्त पुढच्या भागासाठी 1/2 इंच. मागच्याला कट करून टाकायचं. इथून 1.5 इंच खाली यायचं मुंड्याचा आकार द्यायला. इथून 1.5 ते 2 इंच बाहेर जायचं, मध्ये अर्धा इंच यायचं, कळलं? हा असा मुंड्याचा आकार देऊन द्यायचा. हा एक इथे आणि हा 2 इथे. एवढं समजलं? आता आपल्याला टक्स टाकायचा आहे. छातीचा 12वा भाग इथे टाकायचा. छाती 32 आहे ना, 32चा 12वा भाग किती येतो? 3.5. त्याच्यात अर्धा इंचाची मार्जिन ऍड करून 3.5 येतो. 3 येतो तुम्ही अर्धा इंच. अर्धा इंच, मग अर्धा इंच मार्जिन घ्यायची ना त्याच्यामध्ये. इथून सरळ 5 इंचाचा आपला हा टक्स आहे. पण आता आपल्याला योगपट्टी पण टाकायची, पण तरी सुद्धा आपण पहिले आता हा 1 इंचाचा पूर्ण टक्स जॉईन करून घेणार, बरोबर? एवढं कळलं? इथून आता 2.5 इंचाची आपल्याला योगपट्टी टाकायची. इथे 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची. 2.5 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची. 2.5च करून घेतो ना? हो, 2.5 ठेवलं. आणि मग हा गेला ना वरचा 2.5 इंचाचा टक्स आपला, जसा कटोरीला जातो तसा, बरोबर? आता याला शेप द्यायचा कटोरीचा. हा बघ, इथून असा आला, हा इथपर्यंत आला का? हा मुंड्यातून शेप तू मग अशी म्हणत होती ना, तो आला ना आता, बरोबर? कारण की खांदा कमी झालाय म्हणून हा मुंड्यातून आला. तो बोटनेक होता म्हणून तो वरती गेलेला, थोडा वरती येतो, मुंड्यातून येतो. एवढं समजलं? योगपट्टी पण कळली का? पुढचा गळा घ्यायचा. आता पुढचा गळा किती घ्यायचा? 6. शिवून 5.5 झाला पाहिजे ना. त्याला असा गोल शेप द्यायचा व्यवस्थित, असं बाहेरून थोडासा. कापण्यात झाला असेल ते, कपडा खालीवर ठेवला, करून घ्या ना. कळलं? आता कापूया. कात्री ते लाल, बरी कात्री जवळ ठेवली. आता कापायचं कसं? योगपट्टीचा असला तर 5.5च घ्यायचं, बोटनेक असला तर 7च घ्यायचं. याला तू योगपट्टी नाही लावली तरी चालू शकतं, असं काय नाही, अखंड पण घेऊ शकतो. हा, तुला योगपट्टीचं शिकायचं होतं ना, म्हणून. इथून आता हा असा कापून घ्यायचा पूर्ण आपल्याला. इकडे लक्ष दे. आता ही मार्जिन वाढवलेली ना, ही लगेच कापून घ्यायची, तिथल्या तिथेच कापून घ्यायची बॅक साईडची, मग नंतर लक्षात राहत नाही ती. अर्धा इंच. हो, हा मागचा भाग काढून घेतला आपण, पाठीचा भाग, हे आपल्याला सगळं नंतर करून घ्यायचं. हा झाला पाठीचा भाग, ही झाली योगपट्टी, बरोबर? हा झाला पुढचा गळा. हा झाला टक्स, कापून टाकायचा हा टक्स पण. आता हा पुढचा मुंडा पण लगेच कापून घ्यायचा आपल्याला. समजलं का? आता आपल्याला काय वाढवायचंय? योगपट्टी वाढवायची. इकडे योगपट्टी कशी वाढवतो आपण? 1 इंच इकडून जास्त घ्यायचं. ही बघ, अर्धा इंच आता ही 1 इंच आपण कमी करून टाकायची जेवढी आलेली त्याच्यातून, कारण की तो टक्स जाणार पाठीचा. अर्धा इंचाचा हा टक्स जाईल ना, मग ही एक योगपट्टी कमी करून टाकली. इथून खालून अर्धा इंच घेतलं, इथे अर्धा इंच घ्यायचं, बरोबर? याचा आणि याचा हा सेंटर आला इथे. याला अशी ड्रॉ करून घ्यायची पहिले व्यवस्थित. ही ड्रॉ केली की हा तिरका याला इथे जॉईन करायचा. आली का योगपट्टी? आणि इकडे योगपट्टीचा.
थोडस तिरका शेप द्यायचा. बस समजलं. आता ही जी कटोरी आहे ही फक्त तू ठेवताना, आता कटोरी कशी वाढवायची ते दुसरा पेपर याला वाढवायची, मग वाढवायची. आता तुला सगळं वाढवूनच देते. आता मी पेपर पॅटर्न दाखवते म्हटल्यावरती मला सगळं दाखवावं लागतं. हे बघ, आता हे कपड्यावरती कसं ठेवणार, हे कपड्यावरती ठेवताना तुला वाढवावंच लागणार आहे थोडं थोडं. आता आपल्याला हा वाढवून घ्यायचा आहे पीस. हा असाच्या असा ट्रेस मारायचा. कटोरी ब्लाऊज आहे का? नाही, प्रिन्सेस. हे बघ, हा ट्रेस मारला. हा हे बघ, आता हा पुढे अर्धा इंच वाढवला. खालच्या भागाने, खालच्या पण भागाला इथे वाढवायचा थोडासा तिरका. इथं पण. हो, कळलं. हा थांब 2 मिनिटं, आम्ही व्हिडिओ काढ. इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच वाढवला. खालून अर्धा आणि हा तिकडून अर्धा वाढवला. हा एक वाढवला आपण भाग. आता हा ही कटोरी ठेवताना तिरकी ठेवायची. म्हणजे आता ही सरळ आहे ना, ही अशी सरळ ठेवलेली बरोबर. पहिले हाच देते कापून, दाखवते जर पेन हातात. हा वाढवलेला. आता हा तुला जसं तसं कपड्यावरती ठेवायचा आहे. या कपड्यावरती पण वाढवता येईल ना? नाही, मग आता कपड्यावर कशाला वाढवायचं मी तुला असं मी सांगते तुला. हा आपण डायरेक्ट कपड्यावर वाढवायचं. ते तुला याच्यात मला दाखवायचं म्हणून मी याच्यावरती वाढवून दाखवलं. आपण डायरेक्ट कपड्यावर वाढवायचं आहे. हा हा बघ, हा पुढचा भाग आला. हा एवढं कळलं का? म्हणजे आता तो भाग दे. ही कटोरी कुठे गेली? हे बघ, आता हा जो तू असा ठेवला ना, हा झाला सरळ. सरळ नाही ठेवायची कटोरी. कटोरी कधी पण ठेवताना तिरकीच ठेवायची अशी. म्हणजे ही जी लाईन आहे ना, ही तिरकी पाहिजे, ती क्रॉस यायला पाहिजे. मग आता हा पूर्ण ट्रेस मारून घ्यायचा असा. मारला ट्रेस बरोबर. आता तुझं हे बघ, इथं 2.5 इंचाचा टक्स होता कठून. हा इथून याला असा तिरका वाढवणार. ही मार्जिन बरोबर. कळलं का आता ही कशी वाढवायची. मग कपड्यावरती पण ही अशीच तिरकी ठेवायची. घेऊ का कापून? साईडनेच वाढवायची, फक्त त्याच बाजूने वाढवायची. म्हणजे आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंग मध्ये बसतं आणि मार्जिन पण निघते आपली. याच साईडने वाढवायची. हो, त्याच साईड. मशीन वरती बसल्यावर कमी जास्त मग करून घ्यायचं नंतर. झालं एवढं. हा झालं ना सगळं.